नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो तारई येथे प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय असं वेब सिरीज म्हणजे 10वी 8वी सुद्धा प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेलं आणि 10वी वेब सिरीज सुद्धा प्रेक्षकांच्या मनामध्ये आणि ग्रामीण किंवा शहरी भागाच्या घराघरात पोहोचलेली वेब सिरीज म्हटलं तर 10वी वेब सिरीजचं नाव घेतलं जातं. आणि या वेब सिरीजचे जे डायरेक्टर सर आहेत ते नितीन पवार सर आहेत आपल्यासमोर. सर नमस्कार. नमस्कार. कशी सुरुवात झाली पहिले सांगा आणि कशा पद्धतीने म्हणजे सुरुवातीचा स्ट्रगल सर्व काही सांगा. आता स्ट्रगल सगळ्यांचाच असतो. अगदीच मी काही वडापाव खाऊन वगैरे दिवस काढलेले नाहीत किंवा तेवढा स्ट्रगल मला करायला लागलं नाही. बाबा आर्मीमध्ये होते त्यामुळे घरी सगळं व्यवस्थित होतं. पण मुंबईत दिवसा जॉब करून स्वतःच आपला खर्च भागावा म्हणून असं काही गरीब परिस्थिती आली आता खायची मध्ये म्हणून नाही जॉब केला. पण एक आपला खर्च आपण करावा म्हणून दिवसा जॉब रात्री कॉलेज असं कॉलेज सुरू होतं. आणि कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा होत्या. एकांकिका स्पर्धांमध्ये मग अभिनय करायला लागलो. त्या अभिनयातनं त्याबद्दलची आवड निर्माण झाली. लेखक मूळचा होता आतमध्ये तोही बाहेर आला. आणि मग लेखकाने मांडलेल्या विचारावरती कुणीतरी ते सुंदर चित्र तयार करावं असं वाटायचं. आणि मग असं वाटलं की अरे हे दुसरं कोणी करण्यापेक्षा आपल्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत तर आपणच दिग्दर्शनात सुद्धा पदार्पण करायला हवं. आणि मग आधी एकांकिकेचं दिग्दर्शन, मग सिरियल्सचं, मग सिनेमासाठी असं असिस्टंट डिरेक्टर म्हणून वगैरे अशी कामं करून एक 13 म्हणजे टीव्ही चॅनलच्या मालिका, त्यानंतर 7-8 एकांकिका, आणि मग हे सगळं सोडून थांबवून मग साताऱ्याला येऊन तारयात येऊन आज या ठिकाणी येऊन कोरीपाटीची सुरुवात केली 2017 साली म्हणजे मित्रमंडळी आणि मी असं. आणि मग हा प्रवास सुरू झाला गावाकडच्या गोष्टींनी जो आज 10वी पर्यंत येऊन पोहोचला आणि इथून पुढे सुरू राहील. आता 8वी ज्यावेळेस चालू केलेलं त्यावेळेस नवीन कॅरेक्टर निवडणं, प्रत्येकाचं वेगळं काहीतरी म्हणजे स्किल्स आहेत किंवा माइंडसेट प्रत्येकाचं वेगळं आहे. त्या कशा पद्धतीने केलं? कारण सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत डिरेक्शनसाठी. कारण संपूर्ण स्क्रिप्ट लिहावी लागते. भरपूर म्हणजे कष्ट भरपूर असतात त्या पाठीमागं. अक्षरशः तुम्ही कधी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागा असेल, त्याविषयी काय सांगा? काय आता जागणं वगैरे हे निवडलं तेव्हा सर्व होतं की जागणं आलंच. पण जेव्हा गावाकडच्या गोष्टी प्रचंड हिट सिरीज होती आमची आणि त्याच्यानंतर मग नवीन जेव्हा इट्स माझ्यासोबत कोलॅबरेशन झालं तेव्हा एक सिरीज करायची ठरलं जी लोकांना आवडेल प्रचंड. आणि मग ती पहिले 8 भागांनी शूट करून ठेवलेली आणि ते मी इट्स मज्जा यांना दाखवले आणि त्यांना ते आवडले. मग त्यांचं कोलॅबरेशन झालं की आता 8वी आपण सुरू करूया. आणि 8वी प्रचंड लोकांना आवडली. त्यावेळी असं होतं की जी पात्र ह्या सिरीजमध्ये असतील ती त्या वयातली असली पाहिजेत, जे शाळेतल्या वयातली वाटली पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा अभिनय उत्तम पाहिजे. आणि कोरीपाटीमध्ये आधी काम केलेली बरीच मंडळी येत होती त्यामुळे त्यांच्या अभिनयाबद्दल अंदाज सुद्धा होता की ते कुठल्या पद्धतीने ते पोर्ट्रे करतात. आणि त्यांनी वाटलं त्यापेक्षाही सुंदर काम 8वी आणि आता 10वी मध्ये सुद्धा केलंय. आता वेब सिरीज म्हटलं की बरेचशा अडचणी, तांत्रिक अडचणी असतात किंवा बाकीच्या गोष्टी असतात. काय काय गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळाल्या? खरं तर अडचणी ह्या प्रत्येक कामात असतात. म्हणजे हे फिल्म मेकिंग असू द्यात किंवा आणखी कुठलेही काम असू द्यात. पण जेव्हा आपण ते काम मनापासून स्वीकारतो, निवडतो, आपली आवड म्हणून आपण त्यात येतो, तेव्हा कुठलेही एक्सक्युजेस किंवा कुठलीही अडचण आपल्याला त्रासदायक वाटत नाही. उलट मला असं वाटतं की वेदनेचा जो आनंद आहे किंवा जेव्हा वेदनेचा आपण सोहळा करतो, दुःखाचा सोहळा करतो, त्या दिवशी आपल्याला जगणं कळलेलं असतं. आणि मला वाटतं ते आता मला जमू लागले. त्यामुळे जी दुःख माझ्या आयुष्यात होती ती माझ्या वेब सिरीजच्या माध्यमातून मी लोकांसमोर आणली. लोकांना ती आपली वाटली. प्रत्येक जण ह्या कुठेतरी या सगळ्या प्रोसेसमधून गेलं होतं. आणि म्हणून जे प्रत्येकाला आपलं वाटलं म्हणून ते जागतिक पातळीवरती पटलावरती ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती वैश्विक हिट होऊ शकलं. आणि कुणीतरी प्रत्येकाने मधुकर बघितलेला आहे, कुणीतरी यातली केवढा आहे, कुणीतरी रेश्मा आहे, कुणीतरी त्यातलं अभ्या आहे, दाद्या आहे, आई आहे किंवा पल्लवी आहे, कुणीतरी ज्योती आहे. अशी सगळी मंडळी ह्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये काहीतरी होती. आणि म्हणून मला वाटतं की 8वी आणि 10वी इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोकांपर्यंत पोहोचली. लिहित असतानातला आनंद सगळ्यात मोठा मला सगळ्यात वाटतो. कारण लिखाण हा पाय आहे आणि त्यावर जास्त फोकस आम्ही सगळे करत असतो. सर, ज्यावेळेस तुम्ही एखादी स्क्रिप्ट लिहिता आणि ते शूट वगैरे चालू असतं त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही युट्यूबला वगैरे पाहता त्यावेळेस तुमचा अनुभव काय असतं स्वतःचा? कारण ते संपूर्ण स्क्रिप्ट लिखाण असते आणि ते प्रक्षेपण गंमत आहे. जेव्हा मी लिहितो तेव्हा ते बाळ असतं माझ्यासाठी, त्याची मी खूप छान काळजी घेतो. दिग्दर्शक असतो तेव्हा बाप असतो. म्हणजे एकदा आपण आई आणि बाप झालो, लेखक असताना त्याचा आई असतो त्या बाळाची आणि मग दिग्दर्शक बाप होतो. एकदा का त्याला मोठं केलं, त्याच्या पायावर उभं केलं की मग ते लोकांच्या हवाला केल्यावर त्याने काय करायचं,
त्याने कुठे जायचं, त्याने किती लोकांचं मन आपलं करायचं किंवा नाही करायचं, हा सगळा नंतरचा विषय. या सगळ्यात मी फार पडत नाही. खूप सारे व्ह्यूज आले म्हणून मला खूप आनंद झाला असं होत नाही, एखादी वाईट कमेंट आलं मला खूप दुःख होत नाही. ह्या सगळ्या या घटनांचा भाग असतो. परत नवीन काहीतरी लिहिता येईल, नवीन काहीतरी करता येईल, या भावनेने मी परत काम सुरू करतो. त्यामुळे जेव्हा ते लिहिलं जातं, दिग्दर्शन केलं जातं, नंतर ती जी माझी त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आल्या यात मी फार रस घेत नाही. पण हा, म्हणजे प्रेक्षकांचा त्याबद्दलचा अभिप्राय असतो, तो मी आवर्जून वाचतो आणि त्यात मला काय बदल करता येतील याबद्दल सुद्धा मी कायम हे असतो, की आम्ही म्हणून तर संस्थेचं नाव कोरी पाटी ठेवलंय, की आपली पाटी कोरी करता आली पाहिजे, परत नवीन त्यावर काहीतरी गिरवता आलं पाहिजे आणि त्या पाटीवर गिरवलेलं हे उत्तमच आहे असं न मानता लोकांना काय आवडतंय, आपल्याला काय वाटतंय, आपल्या आसपासच्या माणसांना काय वाटतंय, ह्या सगळ्या अनुभवातून जे उत्तम बीज शेवटी उरतं, मग त्यावर मी विचार करतो की हे कसं झालंय, चांगलं झालंय, वाईट झालंय, असं असतं. बऱ्याचदा उथळ कंटेंट लोकांना आवडत असतो, म्हणजे लोकांना खूप लोक बघतायत म्हणून त्याचं मूल्यमापन होऊ शकत नाही. ते बघितलं त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतोय यावर त्याचं मूल्यमापन होत असतं. की प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी युनिक कंटेंट काहीतरी मांडायचा तुमचा प्रयत्न असतो, पण असं वाटत नाही की सेम काहीतरी दुसऱ्या एपिसोड मध्ये दिसणार. माणसं वेटिंग करत असतात, म्हणजे काय पुढच्या एपिसोड मध्ये काय, तो एक म्हणजे डिरेक्शन पाठीमाग तो एक महत्वाचा रोल असतो. त्याविषयी काय सांगाल? कारण समोर काय पुढच्या एपिसोड मध्ये काय पाहायला मिळणार याची वाट पाहत असतात प्रेक्षक. आता हा सगळा त्या टेक्निकल भाग झाला, की आम्ही शेवटला असा एक पॉईंट येतो की यातून पुढे लोक वाट बघतील की पुढे काय होणार आहे, गोष्टीत काय होणार आहे, याची उत्सुकता असतेच. पण या सगळ्यात मला जर भन्नाट काय वाटत असेल ना, तर आजच्या घडीला यातून सामाजिक भान ठेवून काहीतरी मेसेज लोकांपर्यंत देता येतो, काहीतरी आपला म्हणून पोहोचवता येतात. जसं की आम्ही कांबळे सरांचा मुद्दा असेल किंवा अन्य मुलांच्या बाबतीतले मुद्दे असतील किंवा खेळाबद्दल असेल किंवा अगदी घरच्यांबद्दल असेल, किती आदर असला पाहिजे, किती प्रेम असलं पाहिजे, हे कुठे दाखवायचा प्रयत्न करूया. यातून अनेक माणसं घडतायत, स्वतःकडे नव्याने बघतायत. मला वाटतं की कुठल्याही कलाकृतीचं सार्थक हे असलं पाहिजे. त्यातून किती व्ह्यूज मिळाले, किती लोकांना आवडले, हा एक मुद्दा आहेच आहे. त्याशिवाय तर ती सिरीज चालणार नाहीये. पण त्यातून काय मेसेज जातोय आणि त्यातून किती लोकांच्या ह्याच्यात बदल होतोय हे खूप महत्वाचं आहे. मला वाटतं मराठी कंटेंटमध्ये ती ताकद आहे, मराठी सिनेमामध्ये ताकद आहे, मराठी लिखाणात ती ताकद आहे, मराठी नाटकांमध्ये ती ताकद आहे, की काहीतरी सामाजिक भान किंवा काहीतरी आपलं आपण देणं लागतो समाजाचं, याचं भान मराठी माणसांना आहे. ते किती उत्तम चालले हे त्याच्या व्ह्युअरशिपवर ठरत नाही, ते किती उत्तम चालले हे माणसांच्या मनात कसं घर करता आलं यावर ठरतं. कंटेंट वरती सर्व काही गरजे. म्हणजे तुमचं आयडॉल कोण होतं सुरुवातीला? दर्शनाची किंवा लेखनाची सुरुवात असं कोणी आयडॉल धरून केली नाही. मला जे अनुभव आले ते मी लिहित गेलो आणि त्यातून मग आता तसं वाचनात खूप लेखक आले, म्हणजे पुलंपासून अगदी आताचे जे कुलकर्णीपर्यंत सगळे वाचलेत माणसं. ह्या सगळ्यांचे अनुभव यासाठी महत्वाचे आहेत की त्यांनी त्यांचं आयुष्य जगून झाले आणि ते जगलेलं आयुष्य आपल्याला एका पुस्तक रूपात ते देत आहेत, ही आपल्याकडे खूप मोठी उपलब्धी आहे आजच्या काळात असं मला वाटतं. त्यामुळे आपण ते वाचलं पाहिजे. त्यानंतर माणसं वाचली आणि इथं राहिल्याचा म्हणजे फायदा आहे की इतक्या गोष्टी आसपास घडत आहेत गावाकडे की आणि त्या प्रत्येक गोष्टीचा ग्लोबली काहीतरी अर्थ आहे. तर मला ते जास्त भारी वाटलं की इथल्या माणसामध्ये राहून इथल्या गोष्टी घेऊन त्यावर काय करता येईल का, अशा दृष्टीने मग त्या गोष्टी मी शोधत राहतो. आणि असं वाटतं की आयुष्य कमी पडेल गोष्टी सांगण्यासाठी, इतक्या गोष्टी इथे आसपास घडत आहेत आणि हे सातत्याने सांगत राहिले पाहिजे आपण. सर, ही 10वीची दिनचर्या कशी असते, म्हणजे शूटचं वगैरे कसं प्लॅनिंग असते? आणि सर मी पाहतो जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सिनेमॅटिक शॉट्स असतात तुमच्या व्हिडिओज मध्ये, परत ड्रोन शूट असतात, सर्व काही म्हणजे जी क्वालिटी दाखवायचा प्रयत्न असते ते तुमचं. आम्ही कधी विचार करत नाही की आम्ही युट्यूब साठी करतो किंवा कुठल्या माध्यमात करतो. आम्ही विचार करतो की ते ग्रँडर झालं पाहिजे, ते मोठं झालं पाहिजे. मध्ये ड्रोन असेल किंवा काही शॉट्स असतील, जे हे सगळं डीओपी टीमचं कौशल्य आहे. यश वगैरे म्हणून आमचा डीओपी, त्याचं कौशल्य आहे की तो इतकं सुंदर ते शूट करतो. प्रोडक्शनचं कौशल्य आहे की ते त्याचं मॅनेजमेंट इतकं सुंदर करतात की ते कुठेही थांबत नाही, कुठे काही पडत नाही. किंवा लग्नाच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल, त्याच्या लग्नानंतर आम्ही अख्खा गाव उभं केलेलं. ते गाव उभं करताना सुद्धा प्रोडक्शनची दमछाक झाली होती. पण त्या सगळ्या माणसांचं कौतुक आहे आणि कसं कुठलाही लेखक दिग्दर्शक तेव्हाच मोठं होतं त्याच्या मागे ही भक्कम टीम उभी असेल. त्यामुळे याचं प्लॅनिंग 4-5 दिवसांनी सुरू झालेलं असतं की काय वस्तू लागणार आहेत, कोण कोण कलाकार आहेत, त्यांचं येणं यायचं कधी, जायचं कधी, शेड्यूल लावलेलं असतं आमच्या डिरेक्शन टीमनं की ह्या वेळेला ह्या माणसांना बोलवायचंय, त्यांना जायचं कधी, यायचं कधी. हे सगळं इतकं परफेक्ट नियोजन असतं की एखादा लग्न सोहळा कसा असतो घरातला की वर बाप वर माय कशी काम करत, तसं ही सगळी मंडळी काम करून ते शुभ कार्य पार पडत असतं. सर, तुमची टीम मधले मेंबर झाले, पण जर समजा गावातले वगैरे काही इतर मेंबर जे अनोळखी असतात ते दाखवण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतात त्यावेळेस म्हणजे अपोज वगैरे असं काही? नाही, अपोज नाही. आपण इतकं साताऱ्यासारखं सुंदर ठिकाण नाही म्हणून साताऱ्यात 3-3 सिरियल चालू आहेत की जिथे प्रत्येक माणूस हा आपलेपणाने, गावातले माणसं हे आपल्या घरातलं लग्न असल्यावर की त्या लग्नात सामील झाली होती. कुठलीही अडचण कधीच त्यांनी केलेली नाही, विरोध केलेला नाही. विरोध का करतील ना, जर एखाद्या गावाचं नाव होतंय,
त्यांचा आपला आपला त्यांना काही त्रास नसेल तर ते कुठलाही गाव कुणीही माणूस कधी विरोध करत नाही. त्या अडचणी आम्हाला कधी आलेल्या नाहीत. आणि मला असं वाटतं की आम्ही या ठिकाणी आता पोहोचलोय की लोक आम्हाला चेहरा बघून म्हणतात की हा हे शूटिंगवाले आहेत किंवा हे कोरीपाटीवाले. आता 10वी सुरुवात तर झालीच. प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळते, प्रेक्षकांच्या प्रेमाविषयी काय सांगाल? कारण एक प्रकारे शहर असू दे, गाव असू दे, प्रत्येकाच्या मनात ती सिरीज पोहोचली. त्याविषयी काय सांगाल? लोकांचे खरंच आभार आहेत. लोकांनी मला वाटतं गावाकडच्या गोष्टीपासून या गावखेड्यातल्या दिग्दर्शकावर इतकं प्रेम केलंय. माझी कुठलीही कलाकृती असेल तर ते इतके मनापासून बघतात, मला वेळोवेळी अभिप्राय देतात, मला वेळोवेळी सांगतात की तुमची सिरीज तर चांगली झाली आहे, वाईट झाली, जे काही झालं असेल ते. माझ्या इतका जेन्युइन प्रेक्षक सापडणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे आजच्या उथळ कंटेंटच्या काळात, जिथे सगळं बीबीसीचं सुरू आहे, जिथे सगळं काय काय वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे, जिथे इन्स्टा आता मोठ्या प्रमाणावर पुढे येते आणि त्यातूनही कंटेंट काही क्रिएट होत आहेत. अशा वेळेला सुद्धा जो ऑडियन्स गावाकडच्या गोष्टीपासून आज तागायत माझ्यासोबत आहे, त्या प्रत्येकाचा मी अजेंडा ऋणी राहीन. कारण गावाकडे साध्या माणसाला तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून आज या मोठ्या सन्मानपर्यंत पोहोचवलंय किंवा आणखी पुढे भविष्यात आपण विचार करू कुठपर्यंत पोहोचता येईल. पण कधीही पुरस्कारासाठी काम केलं नाही. काम करताना, लिहिताना, पेन उचलल्यावर सगळ्यात पहिला विचार तुम्हाला प्रेक्षकांचा असतो, मी याच ठिकाणी गावी देतो. सर, वेब सिरीज मध्ये यायचं म्हटलं तर अभय मधुकरचं जे मैत्रीचं प्रेम झालं, परत दाद्या जो सपोर्टिंग रोल आपल्याला आयुष्यामध्ये महत्वाचा असतो तो दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सर झाले ते गुरु महत्वाचा असतो आपल्याला आयुष्यामध्ये, तो दाखवण्याचा प्रयत्न, ते कशा पद्धतीने केले सर? आता हे सगळं आपल्या आयुष्यात जे आपण मानतो, आपले जे आयडिओलॉजी असते, आपले जे विचार असतात, त्यातून हे सगळं येत असतं. गुरु हा कायमच खूप महत्वाचा आहे. ज्या माणसाच्या आयुष्यात गुरु नाहीये त्या माणसाचं आयुष्य अस्थिर आणि दिशाहीन असतं असं मला वाटतं. आणि म्हणून मग सिरीजमध्ये का असेना किंवा खऱ्या आयुष्यात का असेना आपला एक कुणीतरी गुरु असला पाहिजे. माझ्या कामातले गुरु विठ्ठल डाकवे सर आहेत, माझ्या लिखाणातले गुरु ही सगळी लेखक मंडळी आहे, आणि मी असं म्हणेन की माझ्या आणखी बऱ्याच गोष्टी आयुष्यातल्या गोष्टींसाठी माझा एक मित्र नितीन वाडेवाले, तो मला मार्गदर्शक असतो. तर गुरु हा कुणी असू शकतो आपल्याला त्या वेळेला त्या गुरुचं. आणि कधी कधी असं होतं की आपण गुरु एखाद्याला मानतो आणि मग असं नाही, एकदा जर गुरु मानला तर तो आयुष्यभर त्याच्या सगळ्या गोष्टींसकट तो आपला गुरु असतो, आणि त्या गुरुमुळे आपण त्या ठिकाणी असतो, हे कधीही कुठल्याही माणसाने विसरतं का? सर, आता यश दिसतंय, संघर्ष पण पाठीमागं भरपूर आहे. त्या पाठीमागं काय काय अडचणी, संघर्ष आला, ते सर्व काय कसं आहे, आता कुठल्याही महत्वाच्या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माणसाच्या खुर्चीला खेळ असतात असं मला वाटतं, आणि त्या खेळावर बसताना त्याला जो आनंद होतो ना, त्यामुळे त्या डोळ्यात ते दिसतं आपल्याला की ते सुख किती महत्वाचं आहे. आणि त्यामागे त्याने प्रत्येक जगलेला, प्रत्येक घेतलेला श्वास असेल, प्रत्येक जगलेली रात्र असेल, प्रत्येक मी म्हणतो की पडत्या काळात वाहिलेले अश्रू असतील, आणि जवळच्या माणसांनी मिठीत घेतलेले ते क्षण असतील, या सगळ्याचं सार आपण त्या एका क्षणात विसरतो, ज्या क्षणी आपण ते यश मिळवतो. मला वाटतं यश हे दुःखाच्या मनावर उभं असतं, त्याचं अंतिम टोक आपल्याला दिसत असतं सगळ्यांना, पण त्या खाली अनेकदा पडझड झालेली, अनेकदा म्हणजे उद्ध्वस्त झालेली असंख्य प्रसंग, असंख्य माणसं, असंख्य काय म्हणतो आपण, आपल्या स्वतःला ढासळलेले बुद्धिमत्ता असेल, आपलं मन असेल, या सगळ्याचा थर असतो, आणि त्या थरावरती हे यश उभं असतं. त्यामुळे मला वाटतं की ते तर प्रत्येक ह्या क्षेत्रात येणाऱ्या माणसाने हे ठरवूनच आलं पाहिजे की मला प्रचंड संघर्ष करायचा आहे, आणि जो त्याची तयारी नसेल तर आपण त्यापासून 2 हात लांबच राहिलं पाहिजे. कारण ही वाट बिकट आहे, आणि ह्या वाटेला येत असाल तर तत्व, संघर्षची तयारी आणि एक प्रामाणिक इच्छा की मला प्रामाणिकपणे जे काही काम मिळेल ते करायचं, तरच तुम्ही ते तग धरू शकता, तरच आपल्याला इथे यश मिळेल. मला वाटतं अजून मला खूप यश मिळवायचं, मला हीच सुरुवात आहे. वेब सिरीज ज्या माध्यमात ज्या पद्धतीने आम्ही काम करतोय त्या पद्धतीचं काम मराठीमध्ये, कारण अख्खं जग बघत असतं आपल्याकडे, तेव्हा उत्तम दर्जा जेव्हा पण नाव घेतलं जाईल तेव्हा कोरीपाटीचं नाव अग्रस्थानी असलं पाहिजे, यासाठी आमचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. सर, आता काय होते, आपण पाहत असेल मराठी चित्रपट येत आहेत, पण एवढं म्हणावं असं सक्सेस नाहीये मराठी चित्रपट. ते काय म्हणजे काय चुकते? ज्या दिवशी चित्रपट करेन त्या दिवशी याचं उत्तर नक्की देईल. 100% म्हणजे ते पण मनामध्ये चालू आहे की कुठेतरी वेब सिरीज, जे क्षेत्र मला माहित नाही, ज्याच्यात मी खूप काम केलेलं नाही, त्याबद्दल बोलणं आम्हाला वाटतं की चुकीचं ठरेल. वेब सिरीज बद्दल मी सगळ्या गोष्टींबद्दल बोलू शकतो 100%. सर, आता 10वी मध्ये बरेचसे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला. कौटुंबिक प्रेम झालं, मैत्री प्रेम झालं, परत इतर पण प्रेम झालं, परत सामाजिक गोष्टी झाल्या, त्या कशा पद्धतीने मांडायचा प्रयत्न करता तुम्ही सर? आणि मला असं वाटतं की आजच्या सोशल मीडियाच्या काळात नाती ही खूप पटकन तुटतायत. आपण मोबाईलने खूप पटकन कनेक्ट होतो, पण मनाने कनेक्ट होत नाहीये.
ते चाट असेल, ते बोलणं असेल, तो व्हिडिओ कॉल असेल, हे फार कृत्रिम वाटतंय मला. आणि अशीच कृत्रिम माणसं आपल्या आसपास आपल्याला दिसायला लागली आहेत. अशा वेळेला भावना पेरणं माणसांमध्ये खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं आपण त्या आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून केलं पाहिजे. म्हणून हे सामाजिक दृष्टिकोन असेल, म्हणून ही जे तुम्ही बघत असाल की त्यातली नाती खूप घट्ट आहेत. मैत्री कशी असावी आभ्या आणि मधुकर सारखी, भाव कसा असावा तो दादेसारखा, आई कशी असावी तर आईसारखी, मैत्री कशी असावी तर रेशमासारखी, प्रेम कसं असावं तर असं, हे सगळ्या नात्यांचा मिलाप करून नाती घट्ट करण्याचं काम मला वाटतं आपण 10वी आणि 8वी मधून करतोय. आणि हे सगळ्यात मोठा उद्देश ह्या सिरीज मागचा आहे. आता कॅमेरा समोर यायचं म्हटलं तर सुरुवातीला जरा थोडस स्ट्रगल असतो. आता मला पण जरा हे होतंय, म्हणजे पहिल्यांदाच सरांची मुलाखत घेतोय मी. तर मी त्यांना म्हटलं की नवीन प्रयत्न कर, एकदा कॅमेरा समोर ये, एक कधीतरी एक क्षण असा असला पाहिजे तुझी भीती मरेल असती मेली, मला असं वाटतं. तर ते कॅरेक्टर असतात जे वेब सिरीज मध्ये, त्यांना पण सुरुवातीच्या काळामध्ये तो क्षण झाला असेल. 100%. ज्याने कधी कोणी सुरुवात केली त्या प्रत्येकाला कॅमेऱ्याची भीती असते. आणि त्यातून शिकत शिकत हवा तो कॉन्फिडन्स यायला लागला की त्याला कळतं की काम कसं करायचंय. थोडंसं टेक्निक वेगळे याचं, आपण जे नाटक करतो नाटकाचं टेक्निक वेगळे आणि ह्याचं कॅमेऱ्यातून जवळ येतो तर इथला अभिनय थोडा वेगळा असतो, नाटकाचं माध्यम वेगळं आहे. त्यामुळे माध्यम समजून घेऊन काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात पहिलं भाषण कौशल्य ज्याचं चांगलं आहे, त्याची भाषा सुंदर आहे, ज्याला कॅमेरा फेस करण्याची भीती नाही, त्याच माणसांनी क्षेत्र निवडलेलं असतं. त्यामुळे वाटतं तितकी, पण सुरुवातीला प्रत्येक अडचण येते, हळूहळू ते शिकतात, तर मात करतात आणि मग पुढे काम सुरू ठेवतात. सर तुम्ही जास्ती करून दिसत नाही वेब सिरीज मध्ये, मला वाटतं त्या दिवशीच फक्त मधुकर ज्यावेळेस 4 व्हीलर घेऊन आलेला त्यावेळेस मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही दिसत. नाही, मला असं वाटतं की जिथे अडचण येते जेव्हा कोण नसतं तेव्हा मी उभा राहतो. पण मला खरं अभिनयाची खूप आवड नाही. आम्ही एखाद्या कलाकाराला दाखवू शकतो की कसा अभिनय करायचा आहे, मला काय अपेक्षित आहे, पण मी अभिनयासाठी बनलेलो नाही, मी लिखाणासाठी बनत, दिग्दर्शन. आपल्या प्रत्येकाचा फोकस क्लिअर पाहिजे आपल्याला काय करायचं आयुष्यात. सर आता एवढं सक्सेस मिळते, सर्व काय सर्व मित्र परिवार झाले, घरातला सपोर्ट कशा पद्धतीने असतोय तुम्हाला? सगळ्यांना छान वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्यात एक ठराव यायला लागतो, तो मज्जा आल्यामुळे कुठेतरी आता आलाय की एक ठराव येतोय सगळ्या गोष्टींमध्ये. आणि एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झाले, एक सुंदर टीम तयार झाली, नाटकातनं काम करणारी मुलं आता माझ्यासोबत काम करतात आणि ते प्रचंड प्रामाणिकपणे काम करत आहेत. आता वेब सिरीज मध्ये एक वेगळा ट्विस्ट आलाय, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी घडतात. आता परवा जो एपिसोड टाकला आईचा, तुम्ही आभेच्या आईचा, तो म्हणजे प्रेक्षकांच्या म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी आलेलं प्रेक्षकांच्या, म्हणजे ते एक वेगळाच एपिसोड. आणि इतक्या लवकर तुम्ही टाकला त्यामुळे ते प्रेक्षक अजून खरं तर इतक्या लवकर म्हणजे 50 भाग झालेच की आता, अजून किती दिवसाला टाकायचं होतं पहिली गोष्ट. आणि सगळं छान सुरू असताना प्रेक्षकांचं असं म्हणणं होतं की अचानक आई का मेली किंवा अचानक आई का गेली सगळ्यांना सोडून. तर आपल्या आयुष्यात सुद्धा सगळं काही छान सुरू असताना कुठेतरी वाईट काही घडण्याची तयारी सुरू असते, आणि तीच तयारी गेले कित्येक दिवस सुरू असेल, त्यामुळे आईला जावं लागलं. पण आई गेली म्हणजे काहीतरी त्या जागी येणार आहे, काहीतरी तिथे ती जागा भरण्यासाठी म्हणत नाही, पण काहीतरी मोठं त्यांच्या आयुष्यात होणार आहे, म्हणून तसा प्रसंग आलाय असं समजूया आणि पुढच्या चांगल्या गोष्टींची वाट बघूया. आता दादाचं लग्न झालं, तो पण एक जबरदस्त म्हणजे गाणं वगैरे काढलं. परत मध्यंतरीच्या काळामध्ये गणपती बाप्पा ज्यावेळेस येणार होते तेव्हा पण गाणं काढलं. हे सॉन्ग रिलीज ते एक आता ही नोकरी आम्हाला मज्जाने दिली आहे की आपण प्रत्येक वेळी काहीतरी गाणं करू, जेणेकरून ह्या गोष्टी अजरामर होतील. चांगला निर्माता मिळणं सुद्धा त्या कलाकृतीचं यश असतं. आणि मज्जाने आम्हाला ती मोकळीक दिली की गाणं करा, तुम्हाला जे हवं तसं शूट करा, तुम्हाला सगळी मोकळीक आहे सगळ्यामध्ये, म्हणून मला करता येतं. जर कुठल्याही युट्यूबर एवढी हिंमत करणार नाही किंवा मोठ्या प्रमाणात लग्न किंवा गाणी वगैरे त्या सगळ्यात, हे फक्त प्रोड्युसर्स सुंदर होते, शौर्य दत्ता सर असतील किंवा अंकिता लोखंडे असतील, मज्जा असतील, या सगळ्यांमुळे आम्ही त्या मोठ्या प्रमाणात त्याला घेऊन जाऊ शकतो. सर ऍज अ युट्यूब क्रिएटर होणं किती अवघड वाटते तुम्हाला, काय वाटतं? म्हणजे खूप जास्त कारण युट्यूबचा काही भरोसा नाही, कुठली गोष्ट चालली कुठली माहित नाही. पण मला एक कळतं युट्यूबचं की ऑडियन्स तुमचा जर एकदा का बनला, तुमचा ऑडियन्स सुटत नाही. युट्यूब म्हणजे काय, युट्यूब हे प्लॅटफॉर्म आहे, बरोबर की नाही? युट्यूब हे प्लॅटफॉर्म आहे, ऑडियन्स तुमचं खूप महत्वाचं. तुम्ही एवढा ऑडियन्स तयार केला की तुमचा ऑडियन्स कुठे गेला नाही. म्हणजे कोळी पडले काम करत असताना तो ऑडियन्स परत मज्जाला काम करत असताना तो ऑडियन्स मला तिकडे शिफ्ट होतोय, असं जर होत असेल. नितीन पवार या नावावरती जर काही गोष्टी बघितल्या असतील सुरुवातीला, नंतर त्या त्यांना आवडली नंतरची गोष्ट, तर मला वाटतं मी तो ऑडियन्स कमवलाय. आणि तो ऑडियन्स एकदा का कमवला की मग भीती नाही युट्यूबची. आता नवीन एपिसोड येणार आहेत, तर काय काय गोष्टी आम्हाला पाहायला मिळतील? म्हणजे नवीन एपिसोड काय काय गोष्टी पाहायला मिळतील हे जर मी तुम्हाला आता सांगितलं तर तुम्ही सिरीज बघणार नाही. त्यामुळे पण जे असं इथून पुढे होणार तर काही प्रमाणात चांगलं होईल.
याची तुम्हाला मी गृहीत देतो प्रसंग. आता जे नवीन युट्यूबर्स झाले, कंटेंट क्रिएटर झाले, परत वेब सिरीज झाले, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? सल्ला एवढं देईन की प्रचंड प्रामाणिकपणे काम करत राहणं, सातत्य खूप महत्वाचं आहे. कधी कधी काय होतं, आपण सुरू करतो, चालत नाही, बंद करून टाकतो. असं करू नका. एक दिवस तुमचा येतो आणि जे प्रामाणिकपणे सातत्याने काम करत आहेत ना दिवसेंदिवस, त्यांचा एक काळ सुद्धा येत असतो. त्या काळाची तो दिवस येण्याची वाट बघा. आणि काही अवघड नाहीये. म्हणजे असं म्हणतो ना आपण की एक दगड सुद्धा आपली जागा बदलतो. तुमचं तरी काय होणारच आहे, काही ना काहीतरी. तर सातत्य ठेवा, प्रामाणिकपणे काम करा आणि अभ्यासपूर्ण काम करा. म्हणजे उथळ वाटलं, हे केलं, हा विषय केला, तेवढा एखादं चाललं, परत बंद पडलं, असं न करता प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा. तरच यश आहे, 100% यश. सर, स्क्रिप्ट ज्यावेळेस तुम्ही तयार करता त्यावेळेस तुमचं वाचन पण जबरदस्त असणार आहे, वाचन पण भरपूर करत असतं. तर स्क्रिप्ट पाठीमाग काय काय म्हणजे काय विचार भरपूर करावे सगळ्यात लागतात? महत्वाचं असतं की घडलेल्या काही घटना, आठवलेले काही प्रसंग आणि आवडलेले काही किंवा सुचलेले काही प्रसंग, असा सगळ्याचा मिलाप असतो. लेखन पुस्तकं असतातच, पण पुस्तकात आपण फक्त संदर्भ घेऊ शकतो, गोष्टी घेऊ शकत नाही. पण त्या कुठेतरी घडलेलं असतात अगोदर. म्हणून ह्या सगळ्या बघण्याचा दृष्टिकोन या सगळ्याने लेखनाला खूप मदत होते. वैयक्तिक आयुष्यातल्या काही गोष्टी या सिरीज मध्ये 70% येतात. 100% म्हणजे 100% नाही, 70% 30% फिक्शन असतं. आणि ते आला पाहिजेत, तर ते तितकं खऱ्या पद्धतीने पुढे येतं. आता तुम्ही मगाशी म्हटलं तसं जे प्रेक्षकांचे कमेंट्सद्वारे जे अभिप्राय येतात ते पण तुम्ही वाचत असता. म्हणजे प्रेक्षकांनी जर काही सुचवल्या गोष्टी तर ते मांडायचा प्रयत्न करता का? 100%. आणि खूप वेळा सुचवलंय प्रेक्षकांनी, खूप वेळा. पण कसं असतं की एखाद्या वेळेला प्रेक्षक प्रेमात असतात, मग त्यापुढे ते म्हणतात की असं करू नका, तसं करू नका. तसं करता येत नाही. गोष्टीचं एक तत्व असतं, गोष्टीचं एक साचेबद्ध असते, गोष्टीचे कॅरेक्टरायझेशन असतं, त्यालाच सोडून बाहेर काही करता येत नाही. आणि ते करू पण नाही कुणीही. पण ऑडियन्सचा जो रिमार्क आहे, ऑडियन्सचं जे म्हणणं आहे, त्याबद्दल आम्ही उत्तर देतच असतो. आता ऑडियन्सचं म्हणणं गुरुवारी एपिसोड आला पाहिजे, पण गुरुवारी एक दुसरी सिरीज येते, पाऊस सीझन 2. त्यामुळे गुरुवारी थोडंसं आपण थंड ठेवलेलं आहे. पण दोन्ही सिरीज तुम्हाला नक्की आवडतील, मी तुम्हाला खात्री देतो. त्यामुळे ज्यांची नाराजी आहे की गुरुवारी एपिसोड येत नाही, त्यांच्यासाठी एक खास आहे की दुसरी एक सिरीज नक्की येते आणि तीही तुम्हाला नक्की आवडेल. सर, काही प्रेक्षकांचं म्हणणं झालं की जे टाइम ड्युरेशन आहे ते थोडंसं वाढवलं पाहिजे, कारण काय काय एपिसोड असतात तुमचे 30 मिनिटाचे, 30-35 मिनिट, काय काय एपिसोड 15 ते 18 मिनिटाचे असतात. म्हणजे ते जास्त वेळ पाहायला आवडेल असं. आता 100%. आता हे पण मला वाटतं लोकांचं कौतुकच आहे. जास्त वेळ पाहण्यापेक्षा कमी वेळात सुंदर काहीतरी बघितल्याचा अनुभव फार महत्वाचा आहे. आता आपण जर सिरियल बघितली तर ते पण तुम्हाला 22 मिनिटाची सिरियल असते, 8 मिनिटाची तुम्ही जाहिराती बघता, तुम्हाला माहिती नसतं सांगतो. म्हणजे याचा अर्थ आम्ही विदाऊट जाहिराती तुम्हाला 30 मिनिटाचा कंटेंट देत असतो, तर तो खूप मोठा कंटेंट आहे. तो बनवण्यासाठी जो खर्च किंवा जो वेळ आम्हाला लागतो, तोही असं ठिकाणी ग्राह्य धरला पाहिजे. आम्ही काही फापट पसरा संवाद लिहित बसलो नाही. आम्ही उगाच एक सीन चाललाय 5-5, 7-7 मिनिट चालले असं करत नाही. तर तुम्हाला कमी वेळेत उत्तमात उत्तम गोष्ट कशी देता येईल, संवाद कसे सुंदर लिहिता येतील, समोरचं प्रेझेंटेशन कसं सुंदर दिसेल, याकडे लक्ष देतो. त्यामुळे जो वेळ 24-25 मिनिटं किंवा 30 मिनिटं जे असेल, त्यातही उत्तमातलं उत्तम कसं देता येईल, हे याचा प्रयत्न करताना म्हणून मला वाटतं की तुम्हाला वाटतं 1 तास पाहिजे होतं, बंद होता पाहिजे, ही त्या गोष्टीतली गंमत आहे. ते कमी आहे म्हणून वाटतंय की अजून पाहिजे, जास्त दिल्यावरती वाटणार. सर, शेवटचा प्रश्न विचारतो मला, चाहत्यांना काय सांगाल फक्त, कारण एक मनामध्ये प्रेम कमवले तुम्ही, जे चाहते झाले त्यांच्याविषयी काय सांगाल? मी हे सांगेन की मी नाटकातला माणूस आहे आणि कुठल्याही कलाकाराला सगळ्यात जास्त भूक असते, तर ती पैशाची नाही, टाळीची असते. तुमची टाळी, तुमचं कौतुक, तुम्ही दिलेला अभिप्राय, हे आयुष्यभर मनात जतन करेन. तुमच्या प्रेमासाठीच हे सगळं सुरू आहे आणि तुम्ही भरभरून प्रेम देताय, त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. आणि चांगलं चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. हा मुलगा खूप प्रामाणिकपणे काम करतो, पहिल्यांदा तोच कॅमेरा समोर आलाय, म्हणून मला त्याचाही कौतुक वाटतं. यापुढे तो प्रत्येक व्हिडिओमध्ये कॅमेरा समोर येऊन थेटपणे प्रश्न विचारेल, ही तुम्हाला मी खात्री देतो. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. चांगलं. धन्यवाद.